सर्वांना नमस्कार, जय जिजाऊ. तर बघा आज व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण आहे, की मला वाटलं या विषयावर आपण थोडंसं बोलावं. तर कालची ABP माझावर मी एक बातमी पाहिली. तर त्यामध्ये असं दाखवलं, की पुण्यामध्ये अ, एक भोंदू उमेश तागुंदे नावाचा. तर त्या महाराजांच्या बायका पाय धुवून पाणी पीत आहेत. खूप विचार करण्याची गरज आहे. आज आपण शिकल्या सवरलेल्या आणि ज्या सावित्रीमाईनं बायकांना चूल आणि मूल यापुरतं मर्यादित न ठेवता म्हणजे तिथून सुटका करण्यासाठी आयुष्यभराच्या खस्ता खाल्ल्या. शेण, चिखल, माती, दगड काय-काय सहन केलं आणि त्या सगळ्या गोष्टींवर पाणी फिरून ह्या बायका अशा कोणत्या भोंदूच्या नादी लागतात आणि त्यांचे पाय धुवून पाणी पितात, याला काय म्हणावं? श्रद्धा म्हणावं की अंधश्रद्धा? खूप विचार करण्याची गरज आहे. आज आपलं विज्ञान युग कुठं जाऊन पोचलेलं आहे आणि आपण काय करतोय याची थोडी विचार करण्याची गरज आहे. तर मला असं वाटतं, की नेमकंच पाठीमागच होऊन गेलेलं आहे 2-4 महिन्यापूर्वी अशोक खरात भोंदूबाबा यांनी सगळा देश हादरवून सोडला. एवढं सगळं आपल्या डोळ्यासमोर असताना, हा काय आणखीन नवीन प्रकार चालू आहे, तेच मला खरं समजत नाहीये. अशोक खरातचं एवढं प्रकरण झालं असताना सुद्धा बायकांनी सजग व्हायला पाहिजे होतं. सावध व्हायला पाहिजे होतं. पण या उमेश तागुंदे नावाच्या महाराजांचे पाय धुवून पाणी पिणं, किती मूर्खपणा आहे. हं? अरे, ज्या आपल्या आई-वडिलांनी आयुष्यभर आपल्यासाठी खस्ता खातात आणि तुमचं जीवन घडवण्यासाठी अहोरात्र मेहनत करतात. त्यांची तुम्ही ऋणी असा, ऋणी राहा. त्यांची वृद्ध होईपर्यंत सेवा करा. घरात सासू-सासऱ्याला पाणी द्यायचं नाही आणि चालले भोंदूबाबाचे पाय धुवून पाणी प्यायला. किती बावळटपणा आहे. याच्यावर खरंच का कोणी बोलत नाही? खूप महत्त्वाचा विषय आहे. बघा, श्रद्धा असावी का नसावी या फंद्यात आपल्याला पडायचं नाही. जर तुमची खरं श्रद्धा असेल ना, तर ती पारदर्शक ठेवा, डोळसपणे ठेवा, डोळे उघडे ठेवून ठेवा. असं कोणत्या शास्त्रात सांगितलंय, की बाबा तुम्हाला ईश्वराची भक्ती करण्यासाठी एखाद्या भोंदूबाबाची आवश्यकता आहे का? भोंदूबाबाला मदत कशाला घेता? तुम्हाला ईश्वराची भक्ती करायची तर तुम्ही घरात बसून पण करू शकता. भोंदूबाबाकडे जायची गरज नाही. असे कितीतरी भोंदूबाबा अशा महिलांना आपल्या जाळ्यात अडकवतात आणि या महिला तिथं बरोबर फसतात. तर माझं एकच सांगणं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून, की महिलांनो, आता तरी खरंच जागे व्हा. दुसरा अशोक खरात यावा आणि त्यानं काहीतरी आणखीन असलं करावं, या फंद्यात खरंच पडू नका. फार विचित्र गोष्ट आहे. ऐकून माइंड असा एकदम शॉक झालेला आहे. पाय धुवून पाणी पिण्यापर्यंत कसली आली आहे भक्ती ह्याच्यामध्ये? तुम्ही जर तुमच्या घरातल्या सासू-सासऱ्यांची जर सेवा केली, आई-वडिलांची सेवा केली, तुमच्या नवरदेवाची जर सेवा केली, कशाला कुण्या भोंदूबाबाची सेवा करायची गरज आहे? आणि भोंदूबाबाची सेवा केल्यानं त्याचं पुण्य तुम्हाला मिळणार आहे का? हे पण खूप महत्त्वाचं आहे. तर माझ्या माता भगिनींना एकच विनंती आहे आणि हात जोडून विनंती आहे, डोळस व्हा, डोळे उघडून बघा. आज आपण घरामध्ये आपल्या मुलाबाळांकडे लक्ष देत नाही आणि चालल्या भोंदूबाबाकडे. बंद करा हे. आपल्या मुलांकडे लक्ष द्या, त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष द्या आणि जर तुमची मुलं मोठे झालेले असतील, तर तुम्ही काहीतरी अनेक पर्याय आहेत. ईश्वराची भक्ती करण्यासाठी
मधात भोंदूबाबाची आवश्यकता नाही. तुम्ही डायरेक्ट नामस्मरण करू शकता. तुम्ही ध्यान करू शकता. जप करू शकता. ज्या काही गोष्टी असतील तुम्हाला योग्य वाटतील त्या तुम्ही करा ना. त्यात विरोध कुणाला आहे? व्यक्ती स्वातंत्र्य इथं प्रत्येकालाच आहे. मग त्या व्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग नका करू, की कोण्यातरी भोंदूबाबाकडे जायचं, त्यानं सांगेल तसं ऐकायचं. ते सांगतात म्हणून आपण त्या पद्धतीनं घरामध्ये करायचं. फार चुकीचं आहे. असं कुठं तुळशीपत्र ठेवून जर मुलं पास झाली असती आणि भोंदूबाबाची पाय धुवून पाणी पिल्यानं सगळी पापं नष्ट झाली असती, तर मग चांगली लोकच सगळी राहिली असती, है ना? वाईट लोकच राहिली नसती. अत्यंत चुकीचं आहे आणि खूप शर्मनाक आहे. तर प्लीज कृपया करून असलं काही करू नका. भोंदूबाबाच्या नादी लागू नका. माझी हात जोडून विनंती आहे. तुम्हाला जर देवाचंच करायचं असेल, तर तुम्ही तुमच्या घरामध्ये हरिपाठ घ्या किंवा बसून ज्या काही गोष्टी पूर्वीच्या काळामध्ये बायका करायच्या, त्या तुम्ही करू शकता. पण सर्वात मोठं नवल आहे, की शिकल्या सवरलेल्या सुशिक्षित महिला भोंदूबाबाकडे जाण्याचं प्रमाण त्यांचं जास्त वाढलेलं आहे. कुठलाही सणवार आला किंवा काही असला, आता गुरुपौर्णिमेनिमित्त पाय धुवून पाणी प्यायची गरज आहे. ती भोंदूबाबाची. श्रद्धा कशी असावी याच्यावर खरंच एकदा पुन्हा विचार करा. आणि ज्यांना माझा हा व्हिडिओ किंवा माझं म्हणणं पटतंय, त्यांनी एक लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका. आणि यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं सुद्धा मत व्यक्त करू शकता. धन्यवाद. जय जिजाऊ, जय सावित्री.